नवरात्री उपवासाचे स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा महत्वाचे 21 नियम व 9 तोडगे। मित्रांनो, जय माता दी। नवरात्री म्हणजे देवीचं आगमन, श्रद्धा, भक्ती आणि उपवासाचा पवित्र काळ। पण तुम्हाला माहित आहे का, या नवरात्रीत जर हे 21 नियम आणि 9 तोडगे पाळले तर देवीची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील। आज आपण जाणून घेणार आहोत उपवासाचे खरे रहस्य आणि देवी प्रसन्न होण्यासाठी खास तोडगे। शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही नियम चुकवला तर उपवास अपूर्ण राहतो। नियम पहिला, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात कलश किंवा घटस्थापना करावी। कलश म्हणजे देवीचे प्रतीक। घरात घटस्थापना केल्याने देवीचं आगमन मानले जाते। घरातील वातावरण पवित्र राहते आणि संपूर्ण नवरात्री देवीची कृपा टिकते। नियम दुसरा, कलश स्थापन केल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करा आणि व्रताचा संकल्प घ्या। अखंड ज्योत म्हणजे देवीच्या ऊर्जेचा प्रवाह। दिवा सतत प्रज्वलित राहिल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही। संकल्पाने उपवासात शिस्त आणि श्रद्धा येते। नियम तिसरा, सकाळी स्नान करून प्रार्थना करणे आवश्यक आहे। शरीर आणि मन शुद्ध होण्यासाठी हे महत्वाचे आहे। प्रार्थना केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते। नियम चौथा, उपवास करणाऱ्याने जमिनीवर झोपावे, नसेल तर लाकडी फळीवर झोपावे। जमिनीवर झोपल्याने शरीरातील आळस कमी होतो आणि साधेपणा व विनम्रता टिकते। नियम पाचवा, खूप मऊ गादी टाळावी। मऊ गादीवर झोपल्याने आळस किंवा निद्रा वाढते, त्यामुळे साधे झोपण्याचे ठिकाण योग्य मानले जाते। नियम सहावा, ब्रह्मचर्य पाळावे। व्रताच्या काळात शारीरिक शुद्धता आणि संयम महत्वाचे आहे, याने मन शांत राहते। नियम सातवा, व्रताच्या काळात क्षमाशीलता, उदारता आणि उत्साह ठेवा। इतरांना माफ करा, मदत करा आणि आनंदी रहा। या गुणांनी देवी प्रसन्न होते। नियम आठवा, राग, लोभ, आसक्ती आणि वासना टाळा। हे दोष आध्यात्मिक प्रगतीसाठी अडथळा आहे। या गोष्टींपासून दूर राहिल्याने व्रताचे फळ शुद्ध मिळते। नियम नववा, अखंड दिवा प्रज्वलित ठेवावा। दिव्याचे तेज घरातील अंधकार, नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर करते। नियम दहावा, सकाळ संध्याकाळ देवीची आरती करा। रोज आरती केल्याने भक्ती वाढते, मानसिक शांती मिळते। नियम 11वा, दुर्गा सप्तशतीचे 14वा पाठ पारायण करणे आवश्यक आहे। दुर्गा सप्तशती पाठ केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो। नियम 12वा, नखे कापणे आणि मुंडन टाळावे। हे काळ अशुभ मानले जाते। नवरात्रीत शारीरिक स्वच्छता आधीच केली पाहिजे। नियम 13वा, मासिक पाळीच्या काळात महिलांनी पहिल्या 4 दिवस पूजा करू नये। त्यावेळी कलश स्थापना पती किंवा ब्राह्मण करतो। नियम 14वा, 5व्या दिवशी महिला पूजेत सहभागी होऊ शकतात, पण त्यांनी देवीला नैवेद्य बनवू नये आणि पूजास्थळी जाऊ नये। नियम 15वा, या काळात महिलांनी पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नये, कारण पूजा साहित्य शुद्धतेचे प्रतीक आहे। नियम 16वा, उपवास सोडताना सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करा। 9 मुलींना खाऊ घालून दक्षिणा दिल्याशिवाय उपवास पूर्ण मानला जात नाही। नियम 17वा, उपवासाच्या जेवणात पांढरे मीठ वापरू नका। त्याऐवजी सेंधव मीठ म्हणजे सेंधा नमक वापरा। धान्य, कांदा, लसूण टाळा, कारण ते तामसिक आहेत। नियम 18वा, सात्विक आहार घ्या। ताजे फळे, हंगामी भाज्या, दूध, दही, शेंगदाणे याचा समावेश करा। याने शरीर हलके आणि मन शांत राहते। नियम 19वा, भाज्या म्हणजे बटाटे, रताळे, अरबी, भेंडी, सुरण, लिंबू, भोपळा, टोमॅटो, काकडी, गाजर खाऊ शकता। या भाज्या पचायला सोप्या आणि सात्विक असतात। नियम 20वा,
नवमीच्या दिवशी आरती करून घट हलवा, देवीला नैवेद्य दाखवा. नवरात्रीचा समारोप अशा रीतीने करावा, याने देवी प्रसन्न होते. नियम 21. प्रत्येक दिवस देवीच्या एका रूपाला अर्पण करावा. 9 दिवस 9 रूपे पूजल्याने वाईटावर चांगल्याचा विजय साजरा होतो. आता आपण पाहूयात नवरात्रीतील 9 तोडगे. तोडगा पहिला. पहिल्या दिवशी घरात कलश स्थापित करा. देवीचे आगमन होते आणि घरात शांती समृद्धी टिकते. तोडगा दुसरा. कलश स्थापना केल्यावर अखंड ज्योत प्रज्वलित करा. याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि घरात नित्य ऊर्जा टिकते. तोडगा तिसरा. पारिजातकाचे रोप बागेत लावा. हे देवीला अतिशय प्रिय आहेत. घरात सुख शांती आणि समृद्धी राहते. तोडगा चौथा. दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा दोन्ही देवता प्रसन्न होतात. घरातील तिजोरी कधी रिकामी राहत नाही. तोडगा पाचवा. देवीला जास्वंदाचं फूल अर्पण करा. नवरात्रीत हे अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. तोडगा सहावा. महानवमीच्या दिवशी आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. रोगांपासून मुक्ती मिळते आणि शत्रूंवर विजय मिळतो. तोडगा सातवा. महानवमीला दुर्गा सप्तशतीचे पठण करा. संपूर्ण शक्य नसेल तर 12वा अध्याय वाचा. याने मानसिक शांती व इच्छापूर्ती होते. तोडगा आठवा. विवाहित महिलांनी नवमीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. याने पती पत्नीच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि सौभाग्य लाभते. तोडगा नववा. नवमीला नवीन कार्य सुरू करा. हा दिवस अत्यंत शुभ असतो. नवीन कार्य यशस्वी होते. नवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही तर आपल्या जीवनाला शुद्ध करणारी एक साधना आहे. हे 21 नियम आणि 9 तोडगे पाळाल तर देवी दुर्गा तुमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नक्की आणेल. आता तुमची पाळी. कमेंट मध्ये नक्की सांगा या नियमांपैकी तुम्ही कोणता नियम पाळता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा आध्यात्मिक रहस्यांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता.